नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट 16 पैकी 16 बघा. मराठी व्याकरणामध्ये आपल्याला 16 पैकी 16 मार्क मिळाले पाहिजेत. त्यासाठी ही एक सिरीज आहे. या सिरीज मधल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण व्याकरण आणि भाषिक घटकावरला घटक जे आहे त्याच्यातला एक घटक घेतो आणि त्यावर चर्चा करतो आणि त्या घटकावरील ऑनलाईन टेस्ट सुद्धा आपण घेत असतो, ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेखन नियम यावर चर्चा करणार आहोत. लेखन नियम म्हणजे काय? काही चुकीचे शब्द असतील, म्हणजे आपण म्हणू शकतो शब्द चुकीचे, ज्याच्यामध्ये काना, उकार, अशुद्ध शब्द असतील, तर त्या अशुद्ध शब्दाला आपल्याला शुद्ध करायचं असतं. तर याच्यामध्ये दोन वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. एक तर एक शब्द दिला जाईल, त्या शब्दांचा संच दिला जाईल 4, आणि त्या 4 शब्दांच्या संचामधला एक शब्द अचूक असेल तर तो अचूक शब्द ओळखायचा. किंवा एक वाक्य दिलं जाईल, त्या वाक्यामध्ये 2 शब्द जे आहेत ते चुकीचे असतील, ते 2 चुकीचे शब्द दुरुस्त करून तुम्हाला ते वाक्य पुन्हा लिहावं लागतं. तर अशा प्रकारचे प्रश्न असतील. तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बोर्डाच्या परीक्षेला साधारणतः 2 मार्काला येणारा प्रश्न. इथे सगळ्यांना 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो. जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा, हा जो घटक आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, प्रश्न क्रमांक 4थ्यातला आ जो आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न असतो. तर या प्रश्नामध्ये 2 कृती असू शकतात, म्हणजे 2 कृती कृती 2 जी आहे असू शकतात. बघा, कृती क्रमांक 2 4थ्यातल्या आ मधली कृती क्रमांक 2 म्हणजे बघा, शुद्ध लेखनावर आधारित. म्हणजे एक तर असं विचारलं जाईल, 4 शब्दरूपांच्या गटात एक शुद्ध शब्द दिला जातो, म्हणजे 4 शब्दांचे गट दिले जातील आणि इथे एकूण 6 प्रश्न असतात. 1 2 3 4 5 6. तर या 6 प्रश्नातले कुठलेही 4 सोडवायचे. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये 4 शब्द दिले जातील, दुसऱ्या प्रश्नात 4, तिसऱ्या प्रश्नात 4, चौथ्यात 4, 5 6 असे 6 गट दिले जातील 4-4 शब्दांचे. आणि त्या प्रत्येक गटामध्ये एक शब्द अचूक असणार आहे, एक शब्द शुद्ध असणार आहे. तर तो शुद्ध शब्द ओळखून लिहायचा. म्हणजे दीपावली 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 4 दीपावली दिले जातील. त्या 4 दीपावली मधली एक दीपावली शुद्ध असेल, अचूक असेल, तर ती ओळखून तुम्हाला लिहायचे. तर इथं तुम्हाला 6 पैकी 4 प्रश्न सोडवायचे असतात. खूप सोपा प्रश्न असतो. त्याच्यानंतर दुसरा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा किंवा तुम्हाला एका वाक्यात 2 अशुद्ध शब्द दिले जातील. म्हणजे एक वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यामध्ये 2 कुठलेतरी अशुद्ध शब्द असतील. तर ते 2 अशुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचेत आणि ते 2 अशुद्ध शब्द ओळखून ते वाक्य पुन्हा लिहायचं शुद्ध करून. आणि शुद्ध करून लिहिलं की जे अशुद्ध शब्द तुम्ही शुद्ध केले त्याच्या खाली अंडरलाईन द्यायची, त्याच्यात त्याला अधोरेखित करायचं आहे. म्हणजे शब्द गटातील अचूक शब्द ओळखून काढणे किंवा वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणे अपेक्षित आहे. प्रत्येक अचूक शब्दाला अर्धा गुण. तर अशा प्रकारचे एकूण 2 गुणांचा हा प्रश्न आहे. तर आता प्रत्यक्षामध्ये या घटकावर आधारित आपण काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न बघूयात. तर हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, तुम्हाला माझं सजेशन आहे की हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि या प्रश्नामध्ये प्रत्येकाला मार्क मिळू शकतात. फक्त प्रश्न नीट वाचायचा आहे आणि काळजीपूर्वक मित्रांनो या प्रश्नाला तुम्हाला सोडवायचा आहे. नीट शब्द व्यवस्थित बघायचे आणि शब्द व्यवस्थित बघून अचूक शब्द ओळखायचा आहे. काना, उकार, मात्रा हा तुम्हाला व्यवस्थित बघावा लागेल या ठिकाणी. जसं की बघा, इथे आपण बघितलं अचूक शब्द निवडा. तर याच्यामध्ये आधुनिक 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 आधुनिक. तर इथे बघा, हा जो आधुनिक आहे हा आधुनिक बरोबर आहे. तर तुम्हाला याच्यासाठी शब्दांचं ऑब्झर्वेशन करणं खूप महत्वाचं आहे. किंवा पुस्तक सुद्धा वाचताना हे सगळे शब्द तुमच्या पुस्तकामधले असतील. त्याच्यामुळे पुस्तकातले धडे वाचताना तुम्हाला नीट शब्द प्रत्येक बघावा लागणार आहे, कसा शब्द कसा लिहिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर दीपावली 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 दीपावली. तर या ठिकाणी बघा, ही दीपावली जी आहे, दी ला पहिली वेलांटी असते आणि ली ला दुसरी वेलांटी असते. एवढं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर परीक्षा जी आहे बघा, ही परीक्षा परीक्षा मधला जो र आहे त्याला नेहमी दुसरी वेलांटी असते. त्याच्यानंतर निर्जीव हा जो शब्द आहे, निर्जीव निर्जीव आपण असा लिहितो, नी ला पहिली वेलांटी असते. त्यानंतर हार्दिक हार्दिक शब्द असा लिहितो आपण, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यासाठी तुम्हाला काय करायचं, रोज तुम्ही ज्यावेळेस रस्त्याच्या बाहेर जरी पडाल तरी वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड असतात, होर्डिंग असतात, त्यावरच्या शब्दांचं सुद्धा तुम्ही ऑब्झर्वेशन करा. कारण हार्दिक शब्द तुम्हाला तिथे मिळेल. तुमच्या आजूबाजूला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा असतात, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असलेले पण तुम्हाला बोर्ड मिळू शकतं. किंवा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारचे सुद्धा बोर्ड असतात. तर बरेचसे बोर्ड, अमुक अमुक व्यक्तीला अमुक अमुक पुरस्कार मिळाला, तर हा पुरस्कार जो शब्द आहे असा लिहिला जातो. तर असे हे शब्द तुम्हाला फक्त पुस्तकातच दिसतात असं नाही, पुस्तकाच्या बाहेर सुद्धा हे शब्द तुम्हाला दिसू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही रोज कुठेही वाचनात जे शब्द येतील त्या प्रत्येक शब्दाचं ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे. तर अशा 6 शब्दांचा मित्रांनो गट तुम्हाला दिला जाईल. तर सॉरी, 4-4 शब्दांचे जे 6 गट दिले जातील, तर 6 पैकी कुठलेही 2 गट तुम्हाला सोडवायचे. तर जे 2 तुम्हाला सोपे वाटतात, योग्य वाटतात, तर ते 2 तुम्हाला या ठिकाणी
प्रश्न सोडवायचे आहे. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता तुम्हाला हवा असेल तर. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा पुढचा जर प्रश्न आपण बघितला या ठिकाणी बघा पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. बघा आता इथे हे वाक्य जे दिली जातात तुम्हाला 2 वाक्य दिली जातील. आता ही जी वाक्य दिलेली आहेत तर या वाक्यामध्ये तुम्हाला अचूक शब्द ओळखायचे आहेत. जे सॉरी पहिले चुकीचे शब्द ओळखायचे आहेत. जे अशुद्ध आहेत मग त्यांना शुद्ध लिहून करून घ्यायचं आहे. पावसाळ्यात दिशा. आता दिशा जो शब्द आहे त्याला पहिली वेलांटी असते आणि धुसर शब्द जो आहे त्याचा उकार दुसरा असतो. म्हणजे दिशा जो आहे ना पावसाळ्यात दिशा आणि धुसर धुसर दिशा धुसर झालेल्या असतात. तर अशा प्रकारे लिहायचं आणि लिहिल्यानंतर इथं तुम्हाला असा एक अंडरलाईन तुम्हाला करायची आहे. थोडंसं अधोरेखित करा. जेणेकरून ते उत्तर तपासणाऱ्याला व्यवस्थित दिसेल. त्याचप्रमाणे त्यांना विचित्र अनुभव आला. तर अनुभव शब्द आपण कसा लिहितो? अनुभव असा लिहितो. अनुभव पहिला उकार असतो अनुभवला आणि त्याच्यानंतर विचित्र शब्द कसा लिहिणार आपण? विचित्र शब्द च ला पहिली वेलांटी आहे. त्या अनुषंगाने विचित्र अनुभव बघा इथं आलेलं आहे उत्तर आपल्याकडं. विचित्र अनुभव आला. पाटी काली कुलकुलीत झाली. काली नसतं, काळी कुळकुळीत झाली. काही लोक बोलताना काली बोलतात. काळी असतं, काळी कुळकुळीत. तर ल च्या ऐवजी ळ करायचं इथं बघा उत्तर आहे. मानवी वला दुसरी वेलांटी पाहिजे आणि इथं विसंवादी बघा. मानवी जीवन विसंवादी झाले आहेत. आता इथं बघा तर बघा 5वा जो प्रश्न आहे दूरवर जंगलातून येणारा लाकूड तोड्यात दिसला. तर इथं चुकीच्या ठिकाणी थोडंसं आपण डार्क केलेलं आहे. पण याच्यामध्ये कसं दूरवर तर दूरवर आपण कसा लिहितो? दूरवर असा लिहितो. दुसरा उकार असतो. आणि जंगलातून येणारा लाकूड तोड्या. आता लाकूड तोड्या आपल्याला असं लिहिता आलं पाहिजे. लाकूड तोड्या. ओके. लाकूड तोड्या या ठिकाणी इथं दिलेलं आहे बघा. इथं हा दूरवर आपल्याला असा नकोय. इथं दूरवर असा पाहिजे आणि लाकूड तोड्याला हा बरोबर आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अचूक शब्द चुकीचा शब्द ओळखता आला पाहिजे आणि त्याला दुरुस्त करता आलं पाहिजे. अशा प्रकारचा प्रश्न येतो तर खूप सोपा प्रश्न असतो हा. ठीक आहे. तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. या घटकावर आधारित आपण ऑनलाईन टेस्ट बनवलेली आहे तर ती ऑनलाईन टेस्ट द्या जेणेकरून तुमचा अभ्यास किती झाला ते तुम्हाला कळेल. तर व्याकरण घटकाच्या बऱ्याचशा मुद्द्यांवरती आपण ऑनलाईन टेस्ट ऑलरेडी बनवल्यात. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही वेगवेगळ्या व्याकरणाच्या घटकावरचा टेस्ट द्या जेणेकरून तुमचा अभ्यास चांगला होईल. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबतो मित्रांनो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.